रुको रुको ऐसे नहीं, शुरू से दिखाता हूँ. तर कसं काय मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचा माझ्या पहिल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी जाऊन राहिलो एका नाटकाच्या उद्घाटनाला. तसं नाटकाचं उद्घाटन म्हणजे एक निमित्त आहे. खरं तर मी चाललो खिचाखाचीच्या कार्यक्रमात, म्हणजे गावठी कोंबड्याच्या जेवणासाठी. काय सांगू मित्रांनो, च्या आईला 1 महिन्यापासून गावठी कोंबडा खालो नव्हतो मी. मग का तर निघलो मी माझ्या मंडळीसोबत, छातीले माती लावत. च्या माय बनले काव तो गडचिरोली जिल्ह्याचा अमेझॉन जंगल न काव ते आडमोडीचा रस्ता. पण काही असो मित्रांनो, तुम्हाला तर माहितच आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्याचा जंगल म्हणजे काही स्वर्गापेक्षा कमी नाही. दिवसा जेवढा सुंदर, रात्री तेवढाच भयानक. एवढा भयानक जंगलाच्या रूप पाहून ज्या आईला आमच्या दुसऱ्या टाचांची तब्येत खराब होऊन गेली. मग काय उतरलो न गेलो विचारासाठी. काव झाला का भाऊ म्हणतो, तर भाऊ म्हणते गाडी हिट मारली. मी इकडे पूर्ण थंड होऊन गेलो ना, भाऊ म्हणते गाडी हिट मारली. सांगा भावांनो, एवढा भयानक थंडी मध्ये गाडी हिट कशी मारते. कसाही असो, तेल पाण्यात टाकून भावनं गाडी सुरू केली. अशी आमची दयनीय अवस्था पार करून आम्ही पोहोचलो नाटक असलेल्या गावात. इथे पोहोचल्यावर माझी मंडळी म्हणते नाटकीचं उद्घाटन होत राहिल्यानंतर पहिले जाऊया आपण गावठी कोंबडा दाबाले. आणि मग काय पोहोचलो मी माझ्या टार्गेटवर. पोहोचल्यावर इथल्या लोकांची मस्त चर्चा चालू होती. काकाजी म्हणते कोंबडा कातीचा आहे, मस्त कडक आहे. ही गोष्ट ऐकून मला मोठी खुशी झाली, कारण माझ्या मनात एकच विचार येत होता की कोंबडा कुपोषित निघाला तर पूर्ण मेहनत वाया जाईल. कसंही असो ते खाल्यावरच माहित होईल. मग मी इकडे आलो शेकोटी शिकायला, कारण मला लागत होती मस्त दाबून थंडी. तेवढ्यातच या काकांनी देशी गोरका आणला. तर मित्रांनो, देशी गोरका हा कोणाकोणाला आवडतो हे कमेंट मध्ये नक्की सांगा. मग काय भर म्हणलो काकाले ग्लास न मारलो एक पॅक फुल नेटवर्क मध्ये. कसं च्या आईला एक ग्लास काही कडायलाच नाही लागला. मग काय येऊ दे म्हणलो पुन्हा एक ग्लास घे. मग मारलो पुन्हा एक पॅक. मग काय आखरी आली ते वेळ ज्या गोष्टीसाठी मी इथे आलो होतो. तेवढ्यातच भाऊ गावठी कोंबडीचे पिसा धरून आला. आणि माहित नाही भाऊ काहून का पिसा टाकायला लाजत होता. मी इकडे अड्डीले मास्क चिपकलेले पिसा खासाठी आलो होतो ना, भाऊ लाजून राहिला. आणि मग काय कधी नाही भेटल्या आणि लागलो मस्त दमसवाले. असा हा आमचा खिचाखाचीचा कार्यक्रम मोठा जोमात चाललेला होता. हा अनुभव मस्त हड्ड्या फोडायला लागला होता. जरा आरामात घ्या म्हणलो, चिकन गेली खड्ड्यात न हड्डा पसंत झाला तुमच्या नड्ड्या असा म्हणलो, तेव्हा कुठे अनुभवनं थोडा दम घेतला. मग काय जेवण करून निघालो आम्ही नाटकाच्या उद्घाटनाला. इथे काव का मस्त लाल पट्ट्या बांधत होती. हे लाल पट्टी कापून झाल्यावर मी शिरलो सीधा स्टेज मध्ये. हा काका काव का आपल्याच भाषेमध्ये मस्त भाषण देत होता. यांचा भाषण एवढा बोर होता की या बिचारा काकाजीला झोप लागून गेली आणि अर्धे लोक उठून चालले गेले. मग काय यांची झोप उडाली पाहिजे म्हणून एका नटीले नाचासाठी बोलवलं. ही बघा ती नटी, ऐक नाही कडक. ते काही असो, पण या गोष्टीत आपला नशीब 0% आहे. तरी पण इथं डान्स तुम्ही बघूनच जा. आइए देखते हैं, बैठ मजा आएगा.